जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायच आहे, काही आपलं देण आहे, काही त्यांचं घेण आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा, परीक्षा खरी परीक्षा. तुम्हा दोघांच्या सांगण्यावरून मी या लग्नाला तयार झाले, पण ती माणसं तर 10 दिवसांच्या आतच लग्न करायचं म्हणतायत. आणि हो सीमा बेटा, सगळी सुख जेव्हा आपल्या दरवाजात उभी ठाकतात ना, तेव्हा इतका विचार नसतो करायचा. त्यांच्या तोंडातून एक घासही नाही उतरणार. त्यांचा मुलगा उपाशी आहे ना, हेच तर आहे तुझ्या डॅडींचं प्रेम. लग्नानंतर सीमाच आपला बिझनेस सांभाळेल, आपलं घरही सांभाळेल आणि आपला बिझनेसही. गुरुजी, तुम्ही दोन्ही मुलांच्या पत्रिका तर बघितल्याच आहेत. फक्त आता लग्नासाठी एक शुभ असा 5-6 महिन्यानंतरचा मुहूर्त काढा. या दोघांच्या पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसार आजपासून बरोबर 11 दिवसांनंतर म्हणजेच 15 तारखेला जर हे लग्न झालं तर यांच्या वैवाहिक जीवनासाठी ही अत्यंत शुभ वेळ असेल. गुरुजी, 11 दिवस म्हणजे फारच घाई होते. मला असं म्हणायचं की त्याच्या नंतरचा कोणता मुहूर्त असेल तर पहा ना. मुलीच्या पत्रिकेचा विचार केल्यास या मुहूर्तानंतर पुढील 2 वर्ष तरी कोणत्याच मुहूर्ताचा योग नाही. जर लग्न करायचं असेल तर ही 15 तारीख अत्यंत शुभ आहे. मम्मी, हे कसं शक्य आहे? एवढ्या घाईत लग्न? गुरुजी, आजकाल तर पूजापाठ करून ग्रहशांती करता येते. अशीच काही पूजा करून पहा ना, 6 महिन्यानंतरचा मुहूर्त निघतोय का ते. हो. हा मुलगा असं मध्येच कसं काय बोलू शकतो? सॉरी आंटी, पण मी तर. तू गप्प बस. बेटा, हा भटजी असे खोटे मार्ग नाही दाखवत. मी फक्त सत्यस्थिती सांगितली. या 15 तारखेनंतर या मुलीसाठी पुढील 2 वर्ष तरी लग्नाचा कोणताच योग नाही. अगदी कितीही पूजापाठ करून घ्या. मीनाक्षीताई, तुम्हाला असं नाही वाटत की 15 तारीख खूपच जवळची आहे? माझं म्हणणं. हे बघा, मी तर माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केले, पण असं दिसतंय की बहुतेक भगवंताची पण हीच मर्जी. या मुलांचं लग्न याच मुहूर्ताला होऊन जाऊ दे. नाही, आता काय करायचं? तुम्हाला इतकी भीती वाटत असेल तर मग आम्हाला हो किंवा नाही सांगून टाका. त्याचं काय ना की आम्ही अजून काही मुली पाहणार होतो ना.
जर तुमचा नकारच असेल तर आम्ही दुसऱ्या मुलींना पाहण्यासाठी वेळ ठरवायला मोकळे ना. जर हे लग्न मोडलं तर असलं स्थळ सीमाला परत नाही मिळणार. नाही ठीक आहे विहीणबाई, ही तारीख आम्हाला मान्य आहे. माझ्या मुलीच्या आयुष्यात आलेल्या सुखांना मी लाथाडू नाही शकत. सीमा, आपण विहीणबाईंचं म्हणणं ऐकायला हवं. आता कोणताही प्रश्न नको. हा, जे होईल ते आपल्या सर्वांच्याच भल्याचं असेल. आता सर्व शुभ होईल. सगळं काही शुभच होईल. तुम्ही अजिबात काळजी करू नका विहीणबाई. बस आता 2 दिवसात साखरपुडा आणि 15 तारखेला लग्न. मतलबी सारी नाती त्यांना जपायाचे आहे. हा काळ चुकीचा असो तरी चालवायाचे आहे. तू बोल पण कोण समजेल का? तू सहन कर कोण समजेल का? जोवर ही गुंतागुंती तोवर ही शिक्षा परीक्षा ही परीक्षा. मी एक वेळ डॅड सोबत बोलून घ्यायला हवंय का? ते ऐकतील का माझं? मला सीमासारखं गप्प नाही राहायचं. एकदा तरी मी डॅड सोबत बोलूनच घेईन. येस, मला डॅड सोबत बोलणं करायलाच हवं. एकदा तरी हा प्रयत्न करायलाच हवा. मला त्यांना समजवायला लागेल की ही स्टडी टूर माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. भारती, 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 तू चल चल जाऊन बघ तू क्रिश काय करतोय ते. काय झालं मामा? काय झालं? तू पहिल्यांदा चल ना, चल येऊन बघ. चल. क्रिश, काय आहे हे सगळं? मी हे घर सोडून चाललोय कायमचं. What? Have you gone mad? तू काय बडबडतोस कळतंय? वेडा झालास का तू? अजून तर नाही झालोय, परंतु आणखीन काही दिवस या घरात राहिलो ना तर नक्कीच वेडा होऊन जाईन. भारती, मी खूप विचार केला. जर मला माझ्या आयुष्यात सुखी राहायचं असेल तर या घराला, येथील नियमांना मला सोडावं लागेल. मी निर्णय घेतलाय. मी हे घर सोडून चाललोय आणि तुमच्यापैकी कोणीही आता मला थांबवणार नाही. का नाही थांबवणार? का नाही थांबवणार आम्ही तुला? क्षुल्लक कारणासाठी कोणी घर सोडून जातं का? आणि जर तुझ्या पप्पांना हे कळलं तर त्यांच्या मनाला किती यातना होतील. काहीच विचार करत नाहीस आमचा तू. मी सांगितलं ना, मी आता कोणाचंच ऐकणार नाहीये.
मी निर्णय घेतलाय आणि माझा निर्णय आता बदलणार नाहीये. दॅट्स इट. क्रिश, तू कधी एवढा मोठा झालास की तुझे निर्णय कोणी बदलू शकत नाही? बॅग खाली ठेव. मी म्हणते बॅग खाली ठेव. क्रिश, तू कुठे जाणार नाहीयेस. भारती, तू हे बोलतेस? तू माझं दुःख समजत नाहीयेस का? मला माहितीये तुला सर्व समजतंय, चांगलं समजतंय तुला. कारण या घरात राहून सुद्धा तुला कसलंच फ्रीडम नाही मिळत आहे. सांग मला, मी राईट आहे की रॉंग? भारती, माझं ऐक नीट. हे घर सोड आणि चल माझ्या बरोबर. क्रिश, नाही, मी तुझ्या सोबत कुठेच येणार नाही आणि तुलाही कुठे जाऊ देणार नाहीये. मी सांगितलं ना, मी नाही थांबणार. तुला माझ्या बरोबर यायचं नसेल तर नको येऊस. सुरत सुरत राहा आता या घरात. पण मी थांबणार नाहीये. क्रिश, क्रिश, हे काय करतोयस तू? मी नाही जाऊ देणार तुला. क्रिश, 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 थांब बाळा. क्रिश, थांबवा ना त्याला. गायत्री, जाऊ दे त्याला. जर त्याला इथे कोंडल्यासारखं वाटत असेल तर जाऊ दे त्याला. अहो पण परंतु जाण्यापूर्वी मी त्याला हे सांगू इच्छितो की माझ्या कष्टाने घेतलेल्या सगळ्या वस्तू त्याला इथेच सोडून जाव्या लागतील. हे काय बोलताय तुम्ही? हे घड्याळ जे तू घातलंयस हे माझ्या मेहनतीचं आहे. मोबाईल जो तू वापरतोयस तो देखील माझ्या मेहनतीचा आहे. हे कपडे, हा आराम, सगळं काही माझ्या मेहनतीचं आहे. आणि हे सगळं मी माझ्या मुलाला दिलं होतं. आणि तोच मुलगा जर आपल्या बापाचं घर सोडून जात असेल तर त्याला हे सगळं घेऊन जाण्याचा कोणताही हक्क नाही. हे काय बोलताय तुम्ही? तो यावेळी रागात आहे. तो आधीच खूप दुखावला गेलाय. त्याला अजून दुखवू नका प्लीज. तो दुःखी होऊ शकतो, मी दुःखी नाही होऊ शकत. आई बाप आपल्या मुलांना नेहमीच माफ करीत असतात. म्हणून काय त्यांना आई बापाचं मन दुखवण्याचं लायसन्स मिळालं? आणि तू पण समजून घे क्रिश, तू अशा प्रकारे घाईघाईत कोणताही निर्णय नाही घेऊ शकत. मी तुला नाही जाऊ देणार क्रिश. क्रिश, प्लीज एकदा तरी विचार कर. तुम्ही दोघे जर असे अडून बसलात ना तर गुंता कसा सुटणार? कमीत कमी तुम्ही तरी समजून घ्या. हो, समजायचं त्याला आहे. बरंच काही समजायचं आहे. गायत्री, जाऊ दे त्याला. 4 दिवस बाहेर भटकेल ना तेव्हा डोकं ठिकाणावर येईल. हे काय बोलताय तुम्ही?
मुलगा आहे तो आपला. तुम्ही शांत व्हा जरा. मी त्याला समजावेन. तुम्ही चला बघू इथून. प्लीज क्रिश, कूल डाऊन. प्लीज कूल डाऊन. प्लीज. बघ, तू आजची रात्र माझ्यासाठी. डोकं थंड ठेवून विचार कर प्लीज. आणखी कोणासाठी नाही, निदान माझ्यासाठी, आपल्या बहिणीसाठी. प्लीज. ठीक आहे, आय एम नॉट गोइंग. परंतु माझी एक गोष्ट तुम्ही सर्वांनी ऐकून घ्या. मला कोणाबरोबर काहीच बोलायचं नाही. प्लीज मला एकटं सोडा जरा. लीव मी अलोन. क्रिश, क्रिश, मम्मी ते अगं ये ना, बैस लवकर, ये बैस. ही बघ, ही डिझाईन आवडली का तुला? मी विचार करत होते तुझ्या लग्नात ना बस असाच सेम डिझाईनचा ड्रेस शिवेन. छान दिसतोय ना? तुला पसंत आहे ना, मग तूच पसंत कर. हा. पण मम्मी, मला तुझ्याशी काही बोलायचं. अगं गप्पा तर होतच राहतील ग. पहिल्यांदा तू ड्रेस सिलेक्ट कर. ही डिझाईन आवडली का? हे बघ, ही बघ, ही. मम्मी, हा. या डिझाईन पेक्षा जास्त महत्वाचं तुझ्या मुलीचं आयुष्य आहे. माझं जरा ऐकशील? हा, बोल. मम्मी, मुहूर्ताचा विचार करून मी लवकर लग्न करायला तयार झाले. 2 दिवसात माझा साखरपुडा आहे. म्हणून माझी इच्छा आहे की या 2 दिवसात मी एकांतात मोहनीशला भेटावं. आम्ही दोघं एकमेकांना चांगलं ओळखू शकू. अगं, मग त्यात एवढं विचारण्यासारखं काय आहे? बोलून घे, फोन करून त्याला बोलव आणि त्याला भेट. थँक्यू सो मच मम्मी. मला तर वाटलं होतं की तू नाही म्हणशील. मी कशाला नाही म्हणेन. माझ्या मते तुला काही सांगायची गरज नाहीये की माझ्यासाठी तू सर्वात जास्त महत्वाची आहेस. चल फोन कर. हा. आय लव्ह यू मम्मी. थँक्यू सो मच. आय लव्ह यू टू. सीमाचा फोन? मला का फोन करते ही? हॅलो. हाय, मी सीमा बोलते. हो, बोला. ते सॉरी टू डिस्टर्ब यू, पण मला तुमच्याशी काही बोलायचंय. हो, बोला ना. हो, ते मला तुम्हाला भेटायचंय. भेटायचंय? पण का?